हाय एव्हरीवन. तर बघू शकता मंडेलाच माझ्या अंगावर अशी साडी दिसते, नाही तर तुम्हाला रोज गाऊनवरच दिसते आहे ना. तर मग अशी साडी वगैरे घातलेली आहे नाही तर मला एवढा ताप आहे अंगामध्ये, तरी बघा माझा चेहरा कसा फ्रेश फ्रेश आहे. तर इकडं माझ्या अंगामध्ये एवढा ताप आहे तरी आपलं काय रील्स बनवायचं राहत नाही. रील्स वगैरे बनवल्या आणि आले कामावरून आणि असं मस्त स्वेटर वगैरे घातलं, निघालो हॉस्पिटलला. मग म्हटलं चला हॉस्पिटलला जाऊन येऊ, एवढा ताप आहे अंगामध्ये आणि मी काय कशी राहते. म्हटले आई का नाही तुला. मग गेलो आम्ही असं दवाखान्यात वगैरे गेलो, डॉक्टरांना दाखवलं. तिकडं पण व्हिडिओ काढला थोडासा, असा कसा वाकडा तिकडा. मग मेडिसिन घेतल्या मेडिकलमध्ये आणि माझ्या मुलीचा बर्थडे आहे 16 डिसेंबरला. तर बघा पण ड्रेस घ्यायला गेलो, पण तिथे एवढे ड्रेस होते, माझी पोरीला काही ड्रेस आवडलेच नाही. एवढे काढले, तिला व्हिडिओ कॉल केला पण तिला आवडलं नाही. मग आलो वापस, म्हटली मी घेऊन येते मम्मा. मग घरी आले आणि उशीर गोळ्या वगैरे खायच्या होत्या. मग आहोनी पण मला असं स्वयंपाकात मदत केली. असं म्हणजे माझ्याहून थोडे मोठे आहेत ना, ते मला खूप अशा सगळ्या गोष्टीमध्ये हे करतात मदत आणि मला खूप समजून घेतात. त्याच्यामुळं आमचा संसार खूप भारी चालू आहे बरं का. तर आमच्या दोघांमध्ये खूप अंतर आहे, तरी पण असं आम्ही दोघं एकत्र मस्त असं राहतो. ते म्हणले मी एक साईडला वरण बनवतो, तू भात वगैरे बनवून घे. मग त्यांनी मस्त असं आम्ही दोघांनी वरण भात, मेथीची भाजी भाकरी वगैरे खाल्ले आणि उपवास सोडला. माझा उपवास होता सोमवारचा. मी आजारी असले तरी उपवास सोडत नाही. मग अशा गोळ्या खायचा किती जीवावर येतं तरी खायच लागतं. आजारी आहे म्हणलं तरी खायच लागल नाही का. तर मग अशा मेडिसिन खाल्ल्या. OMG खूपच कडू होत्या. मी बघा अशी हेल्दी दिसते पण खूप वीक आहे असं दिसायला उगं दिसतं. तर चला अशा मस्त मेडिसिन खाऊन घेतल्या. OMG लईच कडू होत्या. तर चला असं इथं नाही.